हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रिव्हिजन सिरीज बघतो आहोत आणि एकंदरीतच 30 दिवसाची अर्थात 5 आठवड्यांमध्ये हे जे काही रिव्हिजन सिरीज आहे ते 5 सब्जेक्टमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. सो त्या सब्जेक्ट अंतर्गत प्रत्येक आठवड्याला एक सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकचा या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून आपण रिवाइज करतो. ओके, सो त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच देखील सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये हे जे काही टॉपिक आहे ते आपण क्विज स्वरूपात देतो आणि त्यानंतर या प्रश्न जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते आपण त्या ठिकाणी PDF प्रोव्हाइड करतो आहोत. ओके, सो सध्या आपण फर्स्ट वीक मधील जे काही राज्यशास्त्र आहे तर त्यातील शेवटचा लेक्चर या ठिकाणी डे 7 मधील बघणार आहोत आणि या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओत आपण घटनात्मक आणि वैधानिक संस्था ज्याला कॉन्स्टिट्यूशनल आणि स्टॅट्युटरी बॉडी म्हटलं जातो ते बघणार आहोत आणि पंचायत राज संदर्भाने आणि काही मिसलेनियस प्रश्न देखील आहेत. त्या अनुषंगाने जे काही टॉपिक आपण या ठिकाणी रिवाइज करणार आहोत त्याचा एकंदरीतच फायदा आपल्याला नक्कीच राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी होणार आहे. असे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि हे जे काही आपण डिस्कस करतो आहोत ते एकंदरीतच मागील वर्षातील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालाइज करून. ओके, सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसच्या माध्यमातून हे जे काही रिव्हिजन आहे ते आपण सुरू केलेलं आहे. ओके, सो ते देखील आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण जे व्हिडिओ आहेत ते देखील आपल्या या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. ओके, सो सुरू करूयात. पहिला जो प्रश्न आहे त्या ठिकाणी कॅग संदर्भाने विचारण्यात आलेला आपल्याला प्रश्न दिसून येतो. योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक अर्थात कॅग यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो का? ब दिलेला आहे त्यांना सर्वोत्तम किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पदावरून दूर करता येते. त्यानंतर क आहे संविधानात किंवा राज्यघटनेत कलम 148 मध्ये कॅग विषयी तरतूद आहे का? आणि ड स्टेटमेंट आहे ते संसदेचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. सो कॅग संदर्भाने जे काही विधान दिलेले आहे सो कुठला विधान या ठिकाणी योग्य असणार आहे? आता कॅग म्हणजेच काय तर नियंत्रक व महालेखा परीक्षक, ज्याला इंग्लिशमध्ये कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया अशा पद्धतीने म्हटलं जातं. ओके, या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक अर्थात कॅग यांचे स्वतंत्र कार्यालय असण्याची तरतूद आहे. ओके, इंडिपेंडेंट असं कार्यालय आहे आणि ऑटोनॉमस बॉडी म्हणून ते कार्य करत असते. कुठल्याही कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपाशिवाय ते कार्य योग्य पद्धतीने पार पाडतील जे काही लेखापरीक्षणाचे कार्य आहे. सो त्यासाठी म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 148 अंतर्गत या ऑफिसची किंवा या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. हे एक भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख असतात. ते सार्वजनिक पर्सचे मालक असतात, जे काही पब्लिक वॉलेट असतो. ओके, जे गव्हर्नमेंटकडे असतो. सो त्या पर्सचे मालक म्हणून या कॅगकडे बघितलं जातो. केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर देशाच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेवर त्यांचं नियंत्रण ठेवण्यासाठी जी काही भूमिका आहे ती मोठ्या प्रमाणात बजावत असतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी म्हणूनच भारतीय राज्यघटनेनुसार कॅग हा सर्वोत्तम किंवा सर्वात महत्वाचा अधिकारी म्हणून त्यांनी कॅग बद्दल बोलले गेलेलं आहे. ओके, सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले तर कॅग विषयी तर सर्वात महत्वाचा अधिकारी. ओके, सो भारतीय राज्यघटनेनुसार जे काही सर्वात महत्वाचा अधिकारी म्हणून कॅग बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले होते. ओके, सो हे लक्षात ठेवा. कदाचित अशा स्वरूपाचा प्रश्न अलीकडे विचारतो आहे. सो हे देखील विचारला जाऊ शकतो की कॅग हा सर्वात महत्वाचा अधिकारी आहे असे स्टेटमेंट कोणी म्हटलेलं आहे? ओके, सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. कॅगची नेमणूक हे भारताचे राष्ट्रपती व त्यांच्या हाताखाली वॉरंट आणि शिक्क्याद्वारे अर्थात सही आणि शिक्क्यानिशी त्यांचे जे काही कॅगची नियुक्ती आहे ती होत असते. ते 6 वर्षाच्या कालावधीसाठी आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत हे जी काही वयाची क्रायटेरिया दिलेली आहे किंवा त्यांचे जे काही कार्यकाळ आहे 6 वर्षाचा यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी ते पदावर राहतात. आणि त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर प्रोसिजर काय सांगितले गेलेले आहे तर प्रोसिजर अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच त्यांना पदावरून दूर करता येते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, सो ते तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा. त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये होणार आहे. ओके, आयदर ते कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो. ओके, सो ते टॉपिक आपल्याला दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. इव्हन आपण मेन्समध्ये देखील त्याचा अभ्यास करत असतो. सो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे म्हणजेच काय? सो एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने आपण संसदेमध्ये बहुमत सादर करून किंवा एकंदरीतच जे विधेयक आहे पदावरून दूर करण्यासाठी ते सादर करून त्यावर प्रस्ताव मागितली जाते. त्यावर जे काही लोकसभेमध्ये 100 सदस्यांनी तो प्रस्ताव
पारित करणे आणि राज्यसभेमध्ये 50 सदस्यांनी तो प्रस्ताव जो आहे एखाद्या सरन्यायाधीश न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश याला पदावरून दूर करण्यासाठी तो पारित व्हावा लागतो. त्यानंतर द जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1968 अंतर्गत त्यावर जे काही नियमन प्रक्रिया सांगितलेली आहे त्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही होते. सोबत त्यांच्या चौकशीसाठी म्हणून 3 सदस्यांची कमिटी गठीत करण्यात येते, ज्यामध्ये एक एकंदरीतच जे काही चीफ जस्टिस असतील किंवा चीफ सरन्यायाधीशावर जर खटला चालू असेल किंवा त्यांना पदावरून दूर करण्यासंदर्भात विधेयक असेल तर अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ न्यायाधीश ओके त्याचा समावेश असतो. सोबतच एखाद्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक कायदे तज्ज्ञ याचा समावेश त्या कमिटीमध्ये असतो आणि ती कमिटी त्या संबंधित जे काही जजेस असतात त्यावर चौकशीचे जे प्रकरण आहे ते बघत असतात आणि त्यानुसार जर त्यांनी रिकमेंड केला तर त्यावर संसदेवर मग त्यानंतर जे काही बहुमत आहे 2/3 बहुमताने तो विधेयक पारित केला जातो आणि अशा वेळेस राष्ट्रपती त्या सरन्यायाधीशाला किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आणि इव्हन उच्च न्यायालयामध्ये तीच प्रोसिजर राबवली जाते. सो अशा पद्धतीने त्या न्यायाधीशांना दूर केला जातो. सो त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे जे काही कॅग आहे सो कॅग यांना दूर केला जातो. आता कारणे काय दिलेले आहेत तर कारणांमध्ये आपल्याला दिसून येतो की मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी अर्थात काय तर गैरवर्तणूक आणि जे काही अकार्यक्षम आहे या कारणावरून यांना देखील कॅग यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. अर्थात ते त्यासाठी प्रोसिजर आहे ती पाडावी लागते. ओके, त्यांचा जो काही पगार आहे आणि इतर सेवा शर्ती आहेत ते संसदेद्वारे निश्चित केल्या जातात. ओके, सो लक्षात ठेवा संसदेद्वारे कॅग संदर्भात जे काही पगार व भत्ते आहेत ते निश्चित केले जातात आणि त्यांचा पगार सर्वसाधारणपणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतका असतो. ते 3 लेखापरीक्षण अहवाल सादर करत असतात. फार महत्वाचा पॉईंट आहे हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये कुठले 3 अहवाल आहेत तर यामध्ये विनियोग खात्यांवरील लेखापरीक्षण अहवाल, त्यानंतर आहे वित्त खात्यावरील लेखापरीक्षण अहवाल आणि सार्वजनिक उपक्रमांवरील लेखापरीक्षण अहवाल, अशा 3 अहवाल ते संसदेपुढे सादर करत असतात. अर्थात ते राष्ट्रपतींना सादर करतात आणि राष्ट्रपती मग त्यांना ते जे काही अहवाल आहे ते संसदेपुढे मांडत असतात. कॅग हा संसदेचा एजंट, आता एजंट म्हणजे काय तर ज्याला प्रतिनिधी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो कॅग हा संसदेचा एजंट म्हणून संसदेच्या वतीने खर्चाचे जे काही लेखापरीक्षण आहे सो लेखापरीक्षणाचे कार्य या कॅग जे असतात ते करत असतात आणि ते केवळ संसदेला जबाबदार असतात. ओके, सो लक्षात ठेवा ते केवळ संसदेला जबाबदार असतात, तर कुठल्याही कायदेमंडळाला किंवा राष्ट्रपतींना नसून ते संसदेला जबाबदार असतात. ओके, आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न होता. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो का तर चुकीचं आहे, आपण 6 वर्ष बघितलेलं आहे. ओके, सो मोस्ट ऑफ दी जे काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत आणि लक्षात ठेवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे काय तर ज्या संस्थेविषयी आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेदामध्ये वर्णन केलेलं आहे त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणत असतो आणि जे ऍक्टद्वारे किंवा संसदेने कायदा पारित करून एखादी संस्था स्थापन केलेली असेल सो त्याला वैधानिक किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी किंवा त्याला स्टॅट्युटरी बॉडी म्हटलं जातो आहे. ओके, सो या ठिकाणी कार्यकाल 5 वर्षाचा या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये दिलेला आहे. सो ते चुकीचं आहे. तर त्यांचा कार्यकाळ एकंदरीतच 6 वर्षाचा असतो किंवा वयाची 65 वर्षापर्यंत ते कार्य आपल्या पदावर राहू शकतात. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पदावरून दूर करता येते का तर नक्कीच. संविधानात कलम 148 मध्ये कॅग विषयी तरतूद आहे, हे देखील बरोबर आहे. ते संसदेचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात, सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने ब क ड या प्रश्नाचं योग्य जे विधान आहे त्या असणार आहे आणि ते विधान असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, ब क ड. आता या ठिकाणी एक आर्टिकल लक्षात ठेवा, कलम 151. ओके, सो 151 नुसार जे काही रिपोर्ट्स आहेत ते राष्ट्रपतींकडे सादर करण्याचे कार्य कॅगद्वारे केले जाते. ओके, सो मागच्या एक्झाम मध्ये हे विचारलेलं होतं त्यामुळे लक्षात ठेवा आणि त्यांचे कर्तव्य जे दिलेले आहेत 149 मध्ये दिलेले आहे. ओके, सो पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे का. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे या आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. त्यानंतर आहे या आयोगाला दिवाणी तसेच फौजदारी न्यायालयीन अधिकार प्राप्त आहेत. ओके, सो कीवर्ड लक्षात ठेवा. एकंदरीतच आपला जो रिव्हिजन करण्यामागचा आणि प्रश्नांचा स्वरूपात आपण जे रिव्हिजन करतो त्यामध्ये प्रश्न देखील आयोग ज्या पद्धतीने फ्रेम करतो त्याच पद्धतीने आपण हे जे काही प्रश्न आहेत ते तयार केलेले आहे आणि कीवर्डच्या नुसार आपण कशा पद्धतीने तो प्रश्न एलिमिनेट करू शकतो हे देखील आपण या ठिकाणी त्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी टाकलेला आहे. ओके, त्या ठिकाणी दिवाणी व फौजदारी दिलेला आहे. सो त्यांना जे काही मागासवर्गीय आयोग आहेत त्यांना अधिकार असतो. ओके, सो आता या ठिकाणी मागासवर्गीय आयोगासंदर्भाने जे काही माहिती आहे ते दिलेले आहे. सो सुरुवातीला मंडल खटला जो झालेला होता, जो इतर मागासवर्गीयांचा जो आरक्षणाचा खटला होता, तर त्यामध्ये 1992 मध्ये या मंडल खटल्यात काय म्हटलं गेलेलं आहे
तर सर्वोच्च न्यायालयाने असा एक निकाल दिला ज्यामध्ये मागासवर्गीयांच्या जे काही विकासासाठी किंवा एकंदरीतच मागासवर्गीय कॅटेगरी ठरवण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून एक वैधानिक संस्था स्थापन करण्याचे निर्देश या निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. त्यानुसार काय करण्यात आलं तर 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग या आयोगाची स्थापना करण्यात आली आणि सुरुवातीला हे स्टॅट्युटरी बॉडी होते. ओके, जे काही 1993चा मागासवर्गीय आयोग स्थापना कायदा 1993 नुसार हे कायद्याद्वारे स्थापित केलेली एक स्टॅट्युटरी बॉडी अर्थात वैधानिक संस्था होती. त्यानंतर 2018 मध्ये 102व्या घटनादुरुस्तीनुसार 102nd अमेंडमेंट ऍक्ट नुसार याला घटनात्मक अर्थात कॉन्स्टिट्युशनल बॉडी देण्यात आली आणि त्यासाठी नवीन आर्टिकल 338 आपल्या संविधानामध्ये जोडण्यात आले. ओके, सो आर्टिकल नुसार या घटनेला जे काही संविधानिक दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे. ओके, सो आता सध्या ही घटनात्मक संस्था आहे. या आयोगात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असतात. म्हणजे 5 सदस्यीय ही कमिटी असते ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष तसेच इतर 3 सदस्य असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती आपल्या हाताखाली अर्थात जे काही त्यांचे वॉरंट आणि सही आणि शिक्क्यानिशी त्याचं नेमणूक होत असतो. सेवेच्या अटी आणि जे काही सेवा शर्ती आहेत तसेच त्यांचा कार्यकाळ हे राष्ट्रपती ठरवत असतात. एक्झॅक्ट कार्यकाळ आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलं नाही, तर ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर ठेवलेलं आहे. त्यामुळे जे काही फिक्स कार्यकाळ दिलेलं असेल तर ते विधान चुकीचं असणार आहे. ओके, सो ते राष्ट्रपती ठरवत असतात की मागासवर्गीय आयोगाचे जे काही अध्यक्ष व सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ किती असेल. आयोगाला कोणत्याही प्रकरणाचा तपास करताना किंवा कोणत्याही तक्रारीची चौकशी करताना दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त होत असतात. ओके, सो सर्व जे काही अधिकार आहेत दिवाणी न्यायालयासंदर्भात ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला समन्स बजावणे किंवा मागासवर्गीय संदर्भात जे काही घडामोडी घडलेल्या असतील तर त्या संदर्भाने चौकशी करणे हे जे काही कार्य आहेत किंवा हे जे काही अधिकार आहेत ते दिवाणी स्वरूपाचे अधिकार या मागासवर्गीय आयोगाला प्राप्त होत असतात. आयोग हा दरवर्षी राष्ट्रपतींना वार्षिक अहवाल जे असतो मागासवर्गीय संदर्भाने सो ते सादर करत असतात. ओके, सो लक्षात ठेवा त्याची कार्य देखील या ठिकाणी दिलेली आहे ज्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जे काही मागासवर्गीय आहेत त्यांच्या घटनात्मक आणि इतर कायदेशीर संरक्षणासंबंधी जे बाबी आहेत त्यांची चौकशी करणे, त्यावर देखरेख ठेवणे. ओके, आणि त्यांच्या कार्यांचे मूल्यमाप करण्याचे कार्य या आयोगातर्फे केले जातं. सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या हक्कांपासून व संरक्षणापासून वंचित राहणाऱ्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी देखील या आयोगाद्वारे करण्यात येतो. ओके, सो अशा पद्धतीने कार्य या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तो तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर प्रश्नात आपल्याला विचारलेलं होतं योग्य विधाने ओळखा. आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे का? तर नक्कीच 338B. ओके, सो राज्यघटनेच्या 338B मध्ये या आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार तर 102nd अमेंडमेंट ऍक्ट नुसार. त्यामुळे हे सध्या घटनात्मक आयोग म्हणून कार्यरत आहे. आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. आता 3 वर्षाचा असतो का? तर या ठिकाणी हे जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो. राष्ट्रपती ठरवतील त्या पद्धतीने त्यांच्या जे काही कार्यकाळ आहे त्या संदर्भात ते निर्णय घेऊ शकतात. ओके, एक्झॅक्ट फिक्स 3 वर्षाचा नसतो. सध्या जर प्रश्न विचारला युजली 3 वर्षाचा आहे असा जर प्रश्न असेल किंवा सध्या 3 वर्षाचा आहे असं ठरवलेलं आहे अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला तर ते बरोबर असणार आहे. मात्र जो काही कार्यकाळ आहे ते राष्ट्रपती ठरवत असतात. ओके, त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. या आयोगाला दिवाणी तसेच फौजदारी न्यायालयीन अधिकार प्राप्त होतात. दिवाणीपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे, मात्र फौजदारी जो काही शब्द आहे या ठिकाणी तो चुकीचा आहे. ओके, सो त्यामुळे क देखील क विधान जे आहे ते देखील या ठिकाणी चुकीचं आपल्याला दिसून येतो. सो ब आणि क चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर योग्य विधान असणारं जे काही विधान आहे ते अ आहे. सो पर्याय क्रमांक 4 फक्त अ या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, अशा पद्धतीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगासंदर्भात प्रश्न विचारलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, त्याला शेड्यूल कास्ट नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. ओके, या आयोगाबाबत जे काही विधान आहेत ते आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला अनुसूचित जाती व जमाती आयोग एकत्रित होत्या. त्यानंतर आहे अनुच्छेद 338 नुसार याची स्थापना झाली. त्यानंतर 89वी घटनादुरुस्तीने 2004 मध्ये हा स्वतंत्र जो आयोग आहे तो अस्तित्वात आला का? त्यानंतर आहे याला अँग्लो इंडियन समुदायासाठी कार्य करण्याचे अधिकार आहे. ओके, त्या ठिकाणी जे काही क स्टेटमेंट आहे त्याच्यात दिलेलं आहे 89वी घटनादुरुस्ती 2004 नुसार हे जे काही आयोग आहे ते अस्तित्वात आले का?
ओके. सो आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, ज्याला नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट म्हटलं जातो, त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. का घटनात्मक संस्था आहे? तर ते थेट घटनेच्या कलम जे काही 338 आहे, तर त्या 338 नुसार स्थापन केलं गेलेलं आहे. सुरुवातीला मूळ राज्यघटनेमध्ये 338 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगांच्या संरक्षणासाठी त्यांच्या जे काही घटनात्मक बाबी आहेत, त्या घटनात्मक बाबींची चौकशी करण्यासाठी, त्यांच्या कामकाजाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्यासाठी एक विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली होती. मात्र 1990च्या 65व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगासाठी एक विशेष अधिकाऱ्याऐवजी एक आयोग स्थापन करण्याची जे निर्णय आहे ते गव्हर्नमेंटने घेतलेले होते आणि त्यानुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग एकत्रितरित्या स्थापन केलेले होते. सुरुवातीला एक विशेष अधिकारी होता, त्यानंतर आयोग म्हणजे जे काही मेंबर आहे, मल्टी मेंबर आयोग स्थापन करण्यात आलं 65व्या घटनादुरुस्तीनुसार. त्यानंतर 2003च्या 89वी घटनादुरुस्ती कायद्याने संयुक्त राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि जमाती आयोग होते, तर त्याचे बायफार्केट करून स्वतंत्रपणे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग 338 कलमान्वये, तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग 338 या कलमांतर्गत स्वतंत्रपणे अस्तित्वात आले. ओके. यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 इतर सदस्य असतात. आणि जो काही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे, त्याच्या एकंदरीत ते आयोग कधी स्थापन झाले? स्वतंत्रपणे. तर त्याचे कामकाज 2004 मध्ये ते स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेले आहे. ओके. सो कायदा आहे 2003चा 89वी घटनादुरुस्ती आणि त्यानुसार 2004 मध्ये ते स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेले आहे. यामध्ये 5 सदस्य असतात, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. ओके. राष्ट्रपतींना जे राष्ट्रपती असतात, तर त्यांना या आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे जे काही नियुक्ती संदर्भाने अधिकार देण्यात आलेले आहे, तसेच त्यांच्या सेवा सरती आणि कार्यकाळही राष्ट्रपती ठरवत असतात. ओके. आयोगाने अनुसूचित जातीप्रमाणेच जे काही अँग्लो इंडियन समुदायासंदर्भातही कार्य करणे अपेक्षित असते. ओके. सो अँग्लो इंडियन समुदायाचे जे काही विकास प्रणाली आहे किंवा त्यांचा मॅनेजमेंट संदर्भात किंवा संरक्षणासंदर्भात जे काही निर्णय आहे, ते देखील या आयोगातर्फे घेतले जात आहे. ओके. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत योग्य विधाने ओळखा. सुरुवातीला अनुसूचित जाती व जमाती आयोग एकत्रित होते का? सो बरोबर आहे. 338 नुसार याची स्थापना झाली, हे देखील बरोबर आहे. सो 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, 338 बी नुसार, ओके, सॉरी 338 ए नुसार जे काही NCST, ओके, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, आणि 338 बी नुसार नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस. ओके. अशा पद्धतीने हे आर्टिकल देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. 89वी घटनादुरुस्ती कायदा 2004. सो 2004 हे या ठिकाणी 2003 पाहिजे होतं. सो 89वी घटनादुरुस्ती कायदा 2003 नुसार या कायद्याने हे स्वतंत्र आयोग अस्तित्वात आले. याला अँग्लो इंडियन समुदायासाठी कार्य करण्याचे अधिकार. आता क स्टेटमेंट आपण जर चुकीचं काढलं, कारण बाय मिस्टेक ते 2003 ऐवजी 2004 झालेलं आहे. ओके. सो तरी देखील आपण ते स्टेटमेंट चुकीचं करूया. सो या ठिकाणी ब आणि ड. ओके. सो ब ड असणारा पर्याय आपल्याला पर्याय दिसून येतो का? सो या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही. सो हे जे काही पर्याय आहे ते सुरुवातीला आपण वरील सर्व दिलेलं होतं, कारण या ठिकाणी आपल्याला चूक लक्षात आलेली नव्हती. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय ब ड. ओके. सो क चुकीचा आहे, त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत आपण हॅशटॅग मध्ये टाकूयात. ओके. सो लक्षात ठेवा, 89वी घटनादुरुस्ती कायदा 2003 नुसार 2004 मध्ये या जी काही स्वतंत्रपणे अनुसूचित जाती आयोग आहे ते कमेंट झालेलं होतं, म्हणजे त्याचे जे काही कामकाजाला सुरुवात झालेली होती. ओके. सो लक्षात ठेवा. हे पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे लोकसेवा आयोगासंदर्भाने या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधाने ओळखा. ओके. चुकीचं विधान ओळखा, असा एकंदरीत प्रश्न आहे. हे एक वैधानिक संस्था आहे. ब याविषयी संविधानातील भाग 14 व कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. त्यानंतर क स्टेटमेंट, केंद्रीय लोकसेवा आयोगातील सदस्य संख्या घटनेने निश्चित केलेले नाही. ओके. सो कुठलं स्टेटमेंट अयोग्य अर्थात चुकीचं आहे. आता जे काही लोकसेवा आयोग आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की UPSC असेल, MPSC असेल, जे काही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, सो त्यांचा समावेश या लोकसेवा आयोग या कन्सेप्टमध्ये आपण करत असतो. आता संघ लोकसेवा आयोगाच्या बाबतीत आणि एकंदरीतच राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत काही थोडाफार बदल करून जे काही तरतुदी आहेत ते सारख्याच आहेत. सो संघ लोकसेवा आयोगाच्या बाबतीत काय दिलेलं आहे, तर भारतातील एक केंद्रीय भरती एजन्सी आहे, ज्यामध्ये
जे काही अधिकारी वर्ग आहेत किंवा कर्मचारी वर्ग प्रशासन चालवण्यासाठी त्यांची भरती या आयोगातर्फे केली जाते. इव्हन राज्यामध्ये देखील राज्य व्यवस्थेच्या प्रशासनासाठी राज्य स्तरातील जे काही अधिकारी वर्ग किंवा कर्मचारी वर्ग भरण्याचे कार्य हे राज्य लोकसेवा आयोगातर्फे केले जात आहे. ओके, सो एक स्वतंत्र व घटनात्मक संस्था म्हणून हे कार्य करत असते. राज्यघटनेच्या भाग 14 मधील जे काही कलम 315 ते 323 आहे यामध्ये UPSC किंवा जे काही केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग, ओके, सो दोन्हीच्या बाबतीत सेमच आर्टिकल आणि त्याच भागामध्ये दिलेलं आहे. सो लक्षात ठेवा. या आयोगाचे स्वातंत्र्य असेल, अधिकार असतील, कार्यांसह सदस्यांची रचना, त्यामध्ये किती सदस्य असतील, त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने, त्यांना पदावरून दूर करताना कोणत्या गोष्टीचा विचार केला जाईल, अशा वेगवेगळ्या तरतुदी किंवा प्रोव्हिजन या राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये आणि 315 ते 323 या कलमामध्ये दिलेला आहे. राष्ट्रपती नियुक्त केलेले अध्यक्ष आणि सदस्य असतात. घटनेने आयोगाचे जे काही संख्याबळ जे आहे ते ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे. ओके, सो स्पष्ट केलेलं नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. राज्यघटनेत किती सदस्य असावा अशा संदर्भात जे काही तरतूद आहे ते केलेलं नाही, तर ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर सोडले आहे. ओके, तर त्यानुसार आयोगाची रचना राष्ट्रपती ठरवत असतात. सर्वसाधारणपणे ओके, युजली किंवा जनरली अध्यक्षांसह 9 ते 11 सदस्य असतात. फिक्स नाही आहे. ओके, सो याच्यामध्ये कमी जास्त केले जाऊ शकतो, तर ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतं. पण सर्वसाधारणपणे अध्यक्षांसह 9 ते 11 सदस्य या कमिशनमध्ये असतात. आता आयोगाचे जे काही अध्यक्ष आणि सदस्य असतात तर त्यांचा जो काही एकंदरीत कार्यकाळ असतो तो 6 वर्षाचा असतो किंवा वयाची 65 वर्षे असतात. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीत अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि त्यांचा कार्यकाळ किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत विचारलेलं असेल तर तेच 6 वर्ष प्लस किती वर्ष म्हणजे 6 वर्ष किंवा वयाच्या 62 वर्ष म्हणजे 62 हे राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत आहे. ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत. ओके, सो यापैकी जे आधी असेल त्यानुसार ते त्या कालावधीपर्यंत ते पदावर राहतात. अध्यक्ष त्यानंतर सदस्य त्यांच्या सेवा सरती हे अध्यक्षांनी ठरवावीत. अर्थात जे काही प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती आहेत, ते ठरवतात आणि त्यानुसार त्यांची नियुक्ती त्यांच्या तोट्यात करता म्हणजे एकंदरीतच त्यांना नुकसानकारक त्यांच्या सेवा सरतीमध्ये किंवा त्यांच्या पगारामध्ये नुकसानकारक होईल अशा पद्धतीने बदल करता येणार नाही अशी तरतूद या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता प्रश्नात काय दिलेलं आहे तर आपल्याला अयोग्य किंवा चुकीचं विधान विचारलेलं आहे. हे एक वैधानिक संस्था आहे. त्यानंतर आहे याविषयी संविधानातील भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. त्यानंतर क स्टेटमेंट, केंद्रीय लोकसेवा आयोगातील सदस्य संख्या घटनेने निश्चित केले नाही. ओके, सो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी अयोग्य किंवा चुकीचं आहे. ओके, सो आपण आताच बघितलं ही एक वैधानिक संस्था आहे जे कलम 315 ते 323 मध्ये दिलेलं आहे. आता जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतो की भाग 14 मध्ये कलम 315 323 या आर्टिकलमध्ये एकंदरीतच या संस्थेविषयी किंवा या आयोगाविषयी दिलेलं आहे. सो हे वैधानिक संस्था कसं राहणार. ओके, सो ते संविधानिक संस्था आहे, कारण आर्टिकलमध्ये अर्थात जे काही राज्यघटनेमध्ये त्याविषयी स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. सो एका वेळेस आणि दोन्ही स्टेटमेंट योग्य राहू शकत नाही. ओके, सो त्यामुळे हे जे काही पर्याय आहे ते आपण एलिमिनेट करू शकतो. ओके, कारण हे एकतर कॉन्स्टिट्यूशनमध्ये कलमांद्वारे प्रोव्हिजन केलेलं आहे, मात्र या ठिकाणी वैधानिक दिलेलं आहे. सो दोन्ही स्टेटमेंट एका वेळेस बरोबर राहू शकत नाही. ओके, सो त्यापैकी कुठला तरी एक बरोबर असणार आहे. आणि आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं. ओके, सो त्यानंतर क स्टेटमेंट आहे याविषयी केंद्रीय लोकसेवा आयोगातील जे काही सदस्य संख्या आहे ते घटनेने निश्चित केलेलं आहे. सो क देखील योग्य आहे. ओके, सो ब आणि क या ठिकाणी योग्य आहे, मात्र आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं आणि अयोग्य असणारा विधान आहे विधान अ. ओके, ज्यामध्ये वैधानिक संस्था नसून ती संवैधानिक संस्था आहे. सो त्यामुळे विधान चुकीचं आहे आणि अयोग्य असणारा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतो किंवा फक्त असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय जे काही निवडणूक आयोग आहे त्या आयोगासंदर्भाने या ठिकाणी आपल्याला योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या आयोगाची स्थापना कलम 324 नुसार झाली. त्यानंतर आहे यात एक अध्यक्ष आणि राष्ट्रपती ठरवतील इतके सदस्य असतात का. त्यानंतर क स्टेटमेंट आहे सुरुवातीला एक सदस्यीय आयोग होतं, त्यानंतर 1989 नंतर 3 सदस्य झाले व सध्या 3 सदस्य आयोग किंवा 3 सदस्य या आयोगात आहेत. ओके, सो योग्य विधान कुठले आहे. अ आणि ब, ब आणि क, अ आणि क, वरीलपैकी सर्व.
सो निवडणूक आयोगाच्या बाबतीत अर्थात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेने देशात स्वतंत्र निष्पक्ष निवडणुका व्हावा आणि ते सुनिश्चित करण्यासाठी म्हणून थेट आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 324 नुसार ही एक स्वतंत्रपणे आणि स्थायी अशी जी काही ऑटोनॉमस बॉडी आहे ती स्थापन केलेली आहे. ओके, सो एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, कारण राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये याविषयी तरतूद आहे. आता या निवडणूक आयोगाला संसद, त्यानंतर राज्य विधिमंडळे, ओके, भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांसंदर्भाने पर्यवेक्षण असेल, निवडणुका घेण्याची जबाबदारी, निर्देश आणि नियंत्रणाचे अधिकार या निवडणुका आयोगाकडे असतील अशा पद्धतीने प्रोव्हिजन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, सो निवडणूक आयोग संसद अर्थात राज्यसभेतील सदस्य असो किंवा लोकसभेतील सदस्य त्यांच्या निवडणुकी संदर्भाने जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती राबवत असतो. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळ, ओके, ज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद, भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या संदर्भात जी काही निवडणूक आहे ती राबवण्याचे कार्य या केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे केले जाते. निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची संख्या असेल अशी तरतूद आहे आणि त्यासाठी राष्ट्रपती वेळोवेळी ठरवू शकतात. ओके, सो एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील असे इतर निवडणूक आयुक्त असतात. मुख्य निवडणूक आयुक्त आणि जे काही इतर निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. 1950 मध्ये स्थापनेपासून म्हणजे ज्यावेळेस निवडणूक आयोगाची स्थापना झाली तर त्या स्थापनेपासून 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग हे जे होते ते फक्त एक सदस्यीय अर्थात त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त असलेली एक सदस्यीय संस्था होती. मात्र 89वी घटना दुरुस्ती कायद्याने, माफ करा, 61वी, ओके, सो 61st अमेंडमेंट ऍक्ट नुसार जे 1988 मध्ये झालेलं आहे, सो त्या 61वी घटना दुरुस्ती कायद्याने जे काही मतदानाचे वय होते, सुरुवातीला 21 वर्षे मतदानाचे वय होते ते 18 वर्षे करण्यात आले आणि त्यामुळे काय झालं तर मतदारांचा जो काही संख्या आहे ते वाढलेलं होतं आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाचा जो काही कामाचा व्याप होता तो वाढलेला होता आणि ते दूर करण्यासाठी म्हणून राष्ट्रपतींनी किंवा एकंदरीतच राष्ट्रपतींद्वारे जी एक सदस्यीय निवडणूक आयोग होती तर त्याला बहुसदस्यीय अर्थात त्यामध्ये 2 इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केलेली होतं. ओके, सो 16 ऑक्टोबर 1989 पर्यंत जी काही बहुसदस्यीय आयोग यामध्ये एक निवडणूक आयुक्त आणि 2 इतर निवडणूक आयुक्त होतं. ओके, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर निवडणूक आयुक्त, त्यांच्या जे काही निवडणूक आयोग जे होते ते या 16 ऑक्टोबर 1989 पर्यंत कार्यरत होते. मात्र परत 1989 ते 1993 पर्यंत ऑक्टोबर पर्यंत जे काही निवडणूक आयोग आहेत तर त्यामध्ये एक सदस्य होते. ओके, त्यानंतर परत ऑक्टोबर 1993 मध्ये पुन्हा राष्ट्रपतींनी आणखी 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली आणि सध्या जर विचारलं असेल तर आजतागायत ही जी काही निवडणूक आयोग आहे ते एकंदरीतच 3 निवडणूक आयुक्तांचा समावेश असलेली बहुसदस्यीय संस्था ठरलेली आहे. ओके, त्यांचा कार्यकाल विचारला तर लक्षात ठेवा 6 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असतो किंवा वयाची 65 वर्षेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात योग्य विधाने ओळखा. या आयोगाची स्थापना कलम 324 नुसार झाली. ब, यात एक अध्यक्ष व राष्ट्रपती ठरवतील इतके सदस्य असतात का? नंतर क, सुरुवातीला एक सदस्यीय निवडणूक आयोग 1989 नंतर ती 3 सदस्य झाले व सध्या 3 सदस्यीय आयोगात त्याचे रूपांतर झालेले आहे. ओके, सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? आता या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिसून येतो तर आपल्याला जे स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये कलम 324 आहे, सो हे बरोबर आहे. एक अध्यक्ष व राष्ट्रपती ठरवतील इतके इतर सदस्य असतात हे देखील बरोबर आहे. आणि सुरुवातीला एक सदस्य म्हणजे 89 पर्यंत या ठिकाणी जे काही 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत एक सदस्यीय आयोग होतं तर ते त्यानंतर 3 सदस्य झालेलं आहे. ओके, सो 3 सदस्यीय आयोग झाले, नंतर काही कालावधीनंतर परत त्याच्यामध्ये एक सदस्य झाले, त्यानंतर परत 1993 पासून राष्ट्रपतींनी परत 2 निवडणूक आयुक्तांची जी काही निवड आहे ती केलेली आहे आणि सध्या 1989 पासून त्यानंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये सध्या आपल्याला 3 सदस्यीय आयोग स्थापन झाल्याचे दिसून येतो. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ, ब आणि क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं त्यामुळे योग्य विधान, तीनही विधान या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे निवडणूक आयुक्त घटना दुरुस्ती कायदा 2023 नुसार किंवा जे काही घटना दुरुस्ती बिल आहे 2023 मध्ये पारित झालेला किंवा राज्यसभेमध्ये ते एकंदरीतच
सुरुवातीला आणण्यात आले आणि त्यानंतर ते पारित झालेले बिल आहे त्या संदर्भाच्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो निवडणूक आयुक्त घटना दुरुस्ती कायदा 2023 ने निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांसंदर्भात निवडीच्या पद्धतीत काही बदल केले गेले. त्यानुसार निवड समितीत कोणते सदस्य असतात असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, सरन्यायाधीश. त्यानंतर दुसरा आहे पंतप्रधान, लोकसभेतील सभापती, सरन्यायाधीश. तिसरा आहे पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, एक कॅबिनेट मंत्री. त्यानंतर चौथा पर्याय आहे पंतप्रधान, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे विरोधी पक्षनेता. ओके, आता द चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर अपॉइंटमेंट कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड टर्म्स ऑफ हिज ऍक्ट 2023 नुसार, ओके, ज्याला निवडणूक आयुक्त घटना दुरुस्ती कायदा 2023 अशा पद्धतीने ओळखला जातो. तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रोव्हिजन दिलेलं आहे. सो लक्षात ठेवा, 99% चान्सेस आहे की यावर आयोग प्रश्न विचारले. ओके, कारण अलीकडे जे काही निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यावेळेस निवडणुकीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये दोन जे निवडणूक आयोग आहेत ते अचानक आयोगातील जे काही दोन निवडणूक आयुक्त होते ते बदलले गेले. ओके, सो त्या संदर्भाने हे जे काही निवडणुकी संदर्भाने जे प्रोव्हिजन आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो राज्यसभेमध्ये 10 ऑगस्ट 2023 ला हे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती, सेवा शर्ती आणि कार्यकाळ हे जे विधेयक आहे ते सादर केले गेले. आता हे जे काही विधेयक आहे ते एकंदरीतच निवडणूक निवडणूक आयुक्तांच्या सेवा शर्ती आणि कामकाजाचे व्यवहार अधिनियम 1991 ची जागा घेणार आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, 1991 ची जी काही ऍक्ट आहे त्याची जागा हे जे काही विधेयक आहे ते घेईल. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त संदर्भाने जी काही त्यांची नियुक्ती असेल, वेतन असेल आणि हकालपट्टी करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे. कलम 324 अन्वये सीईसी अर्थात जे काही चीफ इलेक्शनर कमिशनर, ओके, सो इलेक्शन कमिशनर आणि निवडणूक आयुक्त अर्थात इलेक्शन कमिशनर, ओके, सो चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर जे काही निवडणूक आयुक्त आहेत यांची जी काही नियुक्ती आहे त्या संदर्भात संसदेच्या कायद्याद्वारे हे जे काही ठरवण्याचा अधिकार आहे तो अधीन आहे. ओके, किंवा त्याद्वारे ते ठरवले जाते. आता 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की संविधान सभेचा जो काही हेतू होता स्वतंत्र निवडणुका च्या बाबतीत तो असा होता की स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद करण्याचा जो एकंदरीत त्यांचा मानस होता तो कायद्याने नियंत्रित केले जाणे पण कार्यपालिकेद्वारे निश्चित केले जात नाही अशा पद्धतीच्या तरतुदीनुसार. थोडक्यात काय, तर जे काही निवडणूक आयोग आहे तो कार्यपालिका अर्थात जे काही कायदेमंडळ आहे किंवा कार्यकारी सत्ता आहे त्या सत्तेच्या हस्तक्षेपाविना आपले कार्य जे काही योग्यरित्या पार पाडेल तो त्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना संसदेमध्ये ज्यावेळेस किंवा एकंदरीत राज्यघटनेची घटना निर्मात्यांनी केला असा एकंदरीत निर्णय या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि त्यांनी असंही देखील या ठिकाणी मार्च मध्ये जो काही निर्णय दिलेला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की संसदेने अशा योग्य ते प्रक्रियेशिवाय जोपर्यंत कायदा करत नाही तोपर्यंत जी काही निवड आहे त्या निवड समितीच्या शिफारशीनुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्ताची नियुक्ती केली जाईल. आता सुरुवातीला जी काही जी समिती होती तर त्या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो काही सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश होते त्यांचा समावेश होता, पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते या तिघांचा समावेश असलेली अशी ही समिती होती. ओके, ज्याद्वारे एका पर्टिक्युलर व्यक्तींच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केल्या जायचे आणि त्यानुसार राष्ट्रपती त्या निवडणूक आयुक्ताची किंवा इतर निवडणूक आयुक्ताची जी काही नियुक्ती आहे ती करत असते. ओके, मात्र या 2023च्या बिलनुसार त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. काय बदल करण्यात आले, तर निवड समितीमध्ये आता पंतप्रधानांनी एक नॉमिनेट केलेले कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते. ओके, सो या विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे की जे विरोधी पक्षनेते आहेत ओके लोकसभेतील, त्यानंतर पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री, सो अशा तिघांनी एखाद्या प्रस्तावावर किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रस्तावावर जर निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जर सहमती दिलेली असेल आणि तशी शिफारस राष्ट्रपतींकडे केलेली असेल सो ते राष्ट्रपती त्या व्यक्तींची निवड मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्त म्हणून करतील. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. याच्यामध्ये थोडा फेरफार किंवा थोडा याच्यामध्ये आणखी बदल करण्यात आलेला आहे. काय बदल दिसून येतो, तर याच्यामध्ये जी काही निवड समिती अपूर्ण आहे म्हणून निवडणूक आयुक्ताचा जो काही कार्यकाळ आहे किंवा निवडणूक अपॉइंटमेंट संदर्भात किंवा नियुक्ती संदर्भात जे प्रक्रिया आहे ती थांबवून चालणार नाही किंवा थांबवता येणार नाही किंवा थांबवून ठेवता येणार नाही. ओके, अशा पद्धतीने म्हणजेच काय, तर जर समजा लोकसभेतील विरोधी पक्षनेता जर एखाद्या त्या प्रस्तावावर जर सहमती देत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल सो अशा वेळेस निवड समितीत पंतप्रधान किंवा कॅबिनेट मंत्री या दोघांच्या सहमतीने देखील
तो निवडणूक आयुक्त म्हणजे एखाद्या व्यक्तीची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केला जातो. इव्हन कॅबिनेट मंत्री नसताना देखील पंतप्रधान हा स्वतःहून स्टेप घेऊन तो त्या निवडणूक आयुक्ताची नियुक्ती केल्या जातो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आणि एकंदरीतच गव्हर्नमेंटने किंवा एकंदरीत जे काही तज्ञ व्यक्ती होते तर त्यांनी या बिलावर किंवा या दोन मुख्य निवडणूक आयुक्त संदर्भात काही बिल आपल्या राज्यसभेमध्ये सुरुवातीला पारित करण्यात आलेले होते, तर त्या संदर्भाने जी काही टीका आहे ते देखील केलेली आहे. ओके, सो त्या संदर्भाने सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला गुगलवर किंवा इतर ठिकाणी देखील मिळून जाईल. ते नक्की बघा, त्याचा बेनिफिट तुम्हाला एक्झाम मध्ये होणार आहे. ओके, सो या ठिकाणी प्रश्नात आपल्याला विचारलेलं होतं की निवडणूक आयुक्त घटना दुरुस्ती कायदा 2023 ने निवडणूक आयुक्त व इतर आयुक्त संदर्भात निवडीच्या पद्धतीत काही बदल केले गेले. तर त्यानुसार निवड समितीत कोणते सदस्य असतात. ओके, सुरुवातीला जे काही या कायद्याच्या आधी किंवा या विधेयकाच्या आधी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांची एक समिती असेल, निवड समिती, आणि त्यानुसार त्यांनी शिफारस केल्यानुसार राष्ट्रपती संबंधित व्यक्तीची निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करेल अशी तरतूद होती. मात्र या बिलमध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि आता निवड समितीत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा विरोधी पक्षनेता आणि एक कॅबिनेट मंत्री, ज्याची जी नाव जे आहे ते पंतप्रधान सुचवत असतात असे कॅबिनेट मंत्री. ओके, सो तिघांचा समावेश असलेली निवड समिती गठीत केली जाईल अशी तरतूद या नवीन 2023 मध्ये आणल्या गेलेल्या बिलमध्ये आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य विधाने ओळखा. केंद्रीय व राज्य आयोगातील अध्यक्ष व सदस्यांना दूर करण्याची पद्धती एकच आहे. ओके, सो केंद्रीय लोकसेवा व राज्य लोकसेवा आयोग पाहिजे होता या ठिकाणी. ओके, सो लोकसेवा आयोग. अध्यक्ष व सदस्यांना दूर करण्याची एकच पद्धती आहे का? त्यानंतर आहे गैरवर्तन या कारणासाठी त्यांना पदावरून दूर करता येतो. त्यानंतर आहे यासाठी सर्वोच्च न्यायालय चौकशी करते व राष्ट्रपतींना शिफारस करते, जे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. ओके, सो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या संदर्भात योग्य आहे. ओके, वरील सर्व अ आणि क, अ आणि ब आणि क. ओके, सो लोकसेवा आयोग याला पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हटलं जातो. सो राष्ट्रपती, चे अध्यक्ष आणि इतर कोणत्याही सदस्याला खालील परिस्थिती किंवा चे अध्यक्ष किंवा जे काही राज्य लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष व सदस्य आहेत तर त्यांना पदावरून दूर करण्याचे जे काही अधिकार आहे ते राष्ट्रपतींना प्राप्त होत असतो आणि ते विशिष्ट प्रक्रियेने ते त्यांना पदावरून दूर करता येतो. ओके, सो पुढच्या स्लाइडमध्ये राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात प्रश्न दिलेला आहे, ते देखील त्या ठिकाणी आपण रिवाइज करणार आहोत. सो चे अध्यक्ष असतील किंवा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील, सो त्यांना दूर करण्यासाठी जी काही कारणे दिलेली आहेत त्यामध्ये एक तर जर त्याला दिवाळखोर म्हणून ठरवले गेलेले असेल, जर तो आपल्या कार्यकाळात आपल्या पदाच्या कर्तव्य बाहेरील कोणत्याही पगारी नोकरीत गुंतला असेल तर त्यांना पदावरून दूर करता येतो. राष्ट्रपतींच्या मते मनाच्या किंवा शरीराच्या दुर्बलतेमुळे तो पदावर राहण्यास अयोग्य असेल असे जर राष्ट्रपतींना वाटले तर ते पदावरून त्यांना अध्यक्ष आणि सदस्यांना दूर करू शकतात. ओके, या व्यतिरिक्त राष्ट्रपती हे गैरवर्तन केल्याबद्दल, ओके, सो जे काही या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य असतात सो त्यांच्यावर जर गैरवर्तनाचा आरोप ठेवून जर त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया झाली, ओके, किंवा हेच राज्य लोकसेवाच्या आयोगाच्या बाबतीत देखील आपल्याला दिसून येतो. सो अशा वेळेस राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. मात्र यासाठी या प्रकरणामध्ये गैरवर्तन केल्या गेल्याच्या प्रकरणामध्ये राष्ट्रपतींना हे प्रकरण चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात पाठवावे लागते आणि सर्वोच्च न्यायालयाने जर चौकशीनंतर अशी शिफारस केली की संबंधित अध्यक्षाने किंवा संबंधित लोकसेवा आयोगाच्या सदस्याने अशा पद्धतीचे गैरवर्तन केलेले आहे असं जर आढळून आले आणि त्या पद्धतीने जर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना शिफारस केली की तुम्ही त्यांना पदावरून कमी करा, तो अशा वेळेस राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे तो पाळणे अपेक्षित असतो, त्यांच्यावर इव्हन बंधनकारक असतो. ओके, तुम्ही लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना लोकसेवा आयोगाच्या बाबतीत जो काही सदस्य आणि अध्यक्ष यांना पदावरून दूर करण्यासाठी जो काही शिफारस केलेली असेल, ओके, सो आणि त्या चौकशी अंती जर ते दोषी आढळलेले असतील, ओके, तर त्यांना दूर करण्याची शिफारस हे राष्ट्रपतींना मानणे बंधनकारक असतो. ओके, अशा पद्धतीने बंधनकारक त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा जो काही शिफारस असते ते एकंदरीत त्यांच्यावर लागू होतोय. ओके, आता या ठिकाणी योग्य विधाने
ओळखायला सांगितलेलं होतं आणि आपल्याला दिलेलं आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत अध्यक्ष व सदस्यांना दूर करण्याची पद्धती एकच आहे का? तो एकच आहे. हे पुढच्या स्लाइडमध्ये देखील आपण बघणार आहोत. सो लक्षात ठेवा, एकच पद्धत आहे. गैरवर्तन या कारणासाठी त्यांना पदावरून दूर करता येतो का? सो अनेक कारणांपैकी गैरवर्तन हे देखील आहे, त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर यासाठी सर्वोच्च न्यायालय चौकशी करते. त्यानंतर ते राष्ट्रपतींना शिफारस करते आणि जे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. ओके, सो सर्वोच्च न्यायालयाची जे काही शिफारस आहे या संदर्भाने ते राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. त्यामुळे अ, ब आणि क हे जे काही तीनही स्टेटमेंट आहेत त्या ठिकाणी योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 वरील सर्व विधाने योग्य. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा. अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. त्यानंतर आहे ब, त्यांना राज्यपाल पदावरून दूर करू शकतात. त्यानंतर क आहे, कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्षापर्यंत या राज्य लोकसेवा आयोगाच्या जे काही सदस्य किंवा अध्यक्ष असतात त्यांचं असतं काय. त्यानंतर ड दिलेलं आहे, राज्यात शासकीय कर्मचारी या आयोगाकडून निवडले जातात. ओके, कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. आता राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे, युपीएससी ला समांतर अर्थात जे काही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, त्याला समांतर राज्यात राज्य लोकसेवा आयोगाची जे गठन आहे ते करण्यात येतो. ओके, हे देखील भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 मधील कलम 315 ते 323 मध्ये सायमल्टेनियसली दोन्ही राज्य आणि केंद्रासाठी लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे. ओके, राज्य लोकसेवा आयोगामध्ये राज्याच्या राज्यपालांनी नियुक्ती केलेले अध्यक्ष आणि इतर सदस्यांचा समावेश असतो. ओके, सो लक्षात ठेवा, यांची नियुक्ती कोण करत असतात तर राज्यपाल करत असतात. ओके, राज्यघटनेने आयोगाचे संख्याबळ निश्चित केले नसून ते राज्यपालांच्या मर्जीवर सोडले आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संदर्भाने राज्यघटनेने किती संख्याबळ असावे हे राष्ट्रपतींच्या मर्जीवर सोडलेले आहे, त्याच पद्धतीने राज्याच्या बाबतीत राज्य लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष व सदस्य असतात त्यांची संख्याबळ निश्चितीचा जो अधिकार आहे तो राज्यपालांच्या मर्जीवर सोडलेला आहे. ओके, याशिवाय त्यांच्या सदस्यत्वासाठी कुठलीही पात्रता आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये निश्चित केलेली नाही. आयोगाचे जे काही निम्मे सदस्य आहेत, फक्त इतकेच त्या ठिकाणी म्हटले गेलेले आहे की आयोगाचे जे निम्मे सदस्य आहेत ती अशी व्यक्ती असावीत ज्यांनी भारत सरकारच्या अर्थात केंद्र सरकारच्या अखत्यारीत किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत किमान 10 वर्षे सरकारी पदे भूषवलेली असावीत. ओके, सो अशी जी काही तरतूद आहे ती आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलं गेलेलं आहे. सो निश्चित अशी पात्रता या ठिकाणी सांगितल्या गेलेली नाही. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या जे काही सेवा शर्ती ठरवण्याचा जो अधिकार आहे तो राज्यघटनेने राज्यपालांना दिलेला आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, आयोगाचे जे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ जो असतो तो 6 वर्षासाठी असतो किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. युपीएससीच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे, ते वय मर्यादा जी आहे ते 65 वर्षापर्यंत असतो किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत आणि कार्यकाळ जो असतो तो 6 वर्षापर्यंतचा राहू शकतो. एसपीएससी अर्थात जे काही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक राज्यपाल करत असले तरी, फार महत्वाचं पॉईंट आहे हे लक्षात ठेवा, त्यांची नेमणूक राज्यपाल करत असले तरी त्यांना केवळ राष्ट्रपतीच हटवू शकतात. ओके, सो राज्यपाल त्यांना हटवू शकत नाही आणि त्यासाठी राष्ट्रपती संबंधित जे काही राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य असतील तर त्यांच्यासाठी एक चौकशी आदेश सर्वोच्च न्यायालयाला दिले जाऊ शकतो आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने राष्ट्रपती हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीत जे चौकशीचे अधिकार देतात त्याच पद्धतीने राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत आणि त्याच कारणास्तव ते या सदस्यांच्या चौकशी संदर्भाने अधिकार जे आहे ते राष्ट्रपतींना देण्यात आलेलं आहे आणि ते राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला चौकशीसाठी आमंत्रित करतो आणि जर चौकशी अंती सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राष्ट्रपतींना दिलेला असेल की त्यामध्ये जे काही लोकसेवा आयोग आहे किंवा सदस्य आहे त्यांना पदावरून दूर करावे, सो अशी जी काही शिफारस आहे ते राष्ट्रपतींना पाळणे बंधनकारक असते. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो आता आपण प्रश्नाकडे येऊयात. राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा. अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात. बरोबर आहे, अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राज्यपाल करत असतात. त्यांना राज्यपाल पदावरून दूर करता येतात. ओके, सो त्यांना राज्यपाल पदावरून दूर करता येतात का? कार्यकाळ हा 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षापर्यंत असतो. सो त्यांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षापर्यंत असतो का? सो हे बरोबर आहे.
आता त्यांना पदावरून दूर करण्याचा जो अधिकार आहे तो राज्यपालांना नव्हे तर राष्ट्रपतींना असतो. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, कार्यकाळ 6 वर्ष आणि वयाची 62 वर्षापर्यंत असतो, हे बरोबर आहे. त्यानंतर ड स्टेटमेंट, राज्यात शासकीय कर्मचारी या आयोगाकडे निवडले जातात, हे देखील बरोबर आहे. ओके, सो त्याच्यासाठीच आपण ही तयारी करतो. ओके, प्रिपरेशन याच्यासाठी सुरू आहे. सो लक्षात ठेवा, अ त्यानंतर क आणि ड या प्रश्नाचं आपल्याला योग्य विचारलेलं आहे. सो अ क ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंदर्भात या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ डॅश डॅश इतका वर्षाचा असतो किंवा इतका असतो. 3 वर्षे, वयाची 65 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षापर्यंत, 4 वर्षे किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत, 3 वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत. सो यापैकी जे आधी घडेल त्या पद्धतीने. सो राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, ज्याला नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हटलं गेलेलं आहे, सो एक वैधानिक संस्था म्हणून ही कार्यरत आहे. ओके, सो सध्या लक्षात ठेवा, जी काही राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे ही एक वैधानिक संस्था आहे, ती घटनात्मक संस्था नव्हे. कारण 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार, ओके, सो मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार या कायद्याअंतर्गत या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा आयोग देशातील मानवी हक्कांचे संरक्षणकर्ता म्हणून कार्य करत असते. आयोग ही एक बहुसदस्यीय संस्था आहे, ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. ओके, सो लक्षात ठेवा, या आयोगामध्ये एक सदस्य आणि 5 सदस्य असतात. अध्यक्ष हे भारताचे निवृत्त सरन्यायाधीश असू शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असावेत आणि सदस्य हे सर्वोच्च न्यायालयात सेवारत किंवा निवृत्त न्यायाधीश असावेत अशी तरतूद आहे. ओके, सोबतच उच्च न्यायालयात सेवारत असणारे किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश तसेच मानवी हक्काच्या संदर्भात ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या 3 व्यक्ती जे असतात, सो त्या 3 व्यक्तींमध्ये ज्यात किमान एक महिला असावी अशी तरतूद आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, त्यामध्ये एक मुख्य जे काही अध्यक्ष असतात ते साधारणतः सेवारत, ओके, सो सेवारत किंवा निवृत्त सरन्यायाधीश किंवा सेवारत असणारे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात आणि सदस्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश सोबतच उच्च न्यायालयाचे सेवारत न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश आणि मानवी हक्काच्या संदर्भात जे काही ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या 3 व्यक्तींची या ठिकाणी निवड केली जाते, ज्यामध्ये एक महिला असावी. ओके, या ठिकाणी 5 सदस्यांपैकी 2 हे न्यायालयीन असतात आणि 3 इतर मानवी हक्क संदर्भाने जे अनुभव किंवा ज्ञान असणाऱ्या व्यक्तींमधून त्यांची निवड केली जाते. यामध्ये जी निवड समिती असते त्यामध्ये पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड समिती गठीत केली जातो. त्यामध्ये लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, संसदेचे दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा समावेश असलेली 6 सदस्यीय समिती असते आणि या समितीच्या शिफारशीनुसार अध्यक्ष किंवा सदस्यांची जी नियुक्ती असते ती राष्ट्रपती करत असतात. ओके, सो लक्षात ठेवा, या जे निवड समितीमध्ये कोण असतात तर पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष किंवा उपसभापती, संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते, ओके, लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा समावेश या ठिकाणी केला जातो आहे. ओके, त्यानुसार ते राष्ट्रपतींकडे शिफारस करत असतात. अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा कार्यकाळासाठी किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, अध्यक्ष किंवा सदस्य हे कुठल्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत सरकारी नोकरी किंवा सरकारी जे जॉब आहे किंवा पुढे जे कुठल्याही या संस्थेमध्ये केंद्र किंवा राज्य अंतर्गत जे संस्था आहेत तर त्यामध्ये नोकरीसाठी पात्र नसतात. ओके, सो फर्दर एम्प्लॉयमेंटसाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यांची पुनर्नियुक्ती त्या पदासाठी होऊ शकतो, मात्र फर्दर एम्प्लॉयमेंटसाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. अध्यक्ष आणि सदस्यांचे जे वेतन आहे, भत्ते असतील किंवा सेवा सरती असतील ते केंद्र सरकार ठरवत असते. ओके, आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती असतो तर वयाची 3 वर्षे, कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत ते पदावर, यापैकी जे आधी घडेल त्यानुसार ते पदावर कार्यरत असतात. ओके, सो 3 वर्षे किंवा वयाचे 70 वर्षापर्यंत. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे आणि हे एक वैधानिक संस्था आहे. ओके, घटनात्मक नव्हे. त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय माहिती आयोगासंदर्भाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे एक वैधानिक संस्था आहे
ब दिलेला आहे स्थापना माहिती अधिकार कायदा 2005 नुसार झाली का? त्यानंतर क आहे यात एक मुख्य आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त नाही असे इतर आयुक्त असतात. ड स्टेटमेंट आहे निवड समितीत पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि एक कॅबिनेट मंत्री यांचा समावेश असतो. ओके, सो केंद्रीय माहिती आयोगाच्या संदर्भात योग्य विधान कुठले आहे तसा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, केंद्रीय माहिती आयोग अर्थात ज्याला सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर, नॉट कमिशनर, कमिशन. ओके, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन अशा पद्धतीने त्याला म्हटलं गेलेलं आहे. सो केंद्र सरकारने 2005 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना केली. आता हे जे काही केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना ते जे आहे ते एकंदरीतच माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील तरतुदीनुसार राष्ट्रीय स्तरावर एक केंद्रीय माहिती आयोग स्थापन करावी अशी तरतूद होती आणि त्यानुसार हे जे काही आयोग आहे ते स्थापन करण्यात आले आणि एकंदरीतच या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक संस्था दिसून येते. ती घटनात्मक संस्था नाही. ओके, सो एक वैधानिक संस्था आहे. संवैधानिक नसून ती वैधानिक संस्था आहे किंवा स्टॅट्युटरी कमिशन आहे. केंद्रीय माहिती आयोग हे एक उच्चाधिकार स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करत असतो, ज्यामध्ये विशेषतः माहिती अधिकाऱ्यांच्या तक्रारींची जी काही बाबी असतात त्यांची चौकशी करणे आणि तक्रारी संदर्भात जी काही अपील आलेले असतात तर त्यावर निर्णय देण्याचे कार्य या केंद्रीय माहिती आयोगाकडे असतो. यात आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतो, तसेच 10 पेक्षा जास्त असे इतर माहिती आयुक्त. ओके, सो एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त नसतील. ओके, सो या ठिकाणी नसतात असं दिलेलं आहे. सो लक्षात ठेवा 10 पेक्षा जास्त नसतील असे इतर माहिती आयुक्तांची जी नियुक्ती आहे ते राष्ट्रपती करत असतात. यामध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले एक कॅबिनेट मंत्री यांचा समावेश असलेली एक निवड समिती असते आणि या समितीच्या शिफारशीनुसारच राष्ट्रपती या केंद्रीय माहिती आयोगाचे जे सदस्य व अध्यक्ष असतात त्यांची निवड किंवा नियुक्ती करत असतात. मुख्य माहिती आयुक्त व इतर जे काही माहिती आयुक्त असतात त्यांचे केंद्र शासनाने विहित केलेली मुदतीसाठी अर्थात जे काही 5 वर्ष 4 वर्ष हे ठरवण्याचे कार्य केंद्र शासनाचे असते. ओके, किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण. ओके, सो एक्झॅक्ट 4 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं नाही, तर त्यांचा कार्यकाळ केंद्र शासन ठरवेल किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत ते कार्यरत राहू शकतात. ओके, लक्षात ठेवा मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांचे जे काही वेतन, भत्ते, इतर सेवा शर्ती आहेत ते ठरवण्याचे किंवा त्याप्रमाणे केंद्र सरकार ठरवेल त्याप्रमाणे त्यांना दिला जातो आहे. ओके, परंतु सेवेत असताना त्यांच्या तोट्यात बदलता येणार किंवा त्यांना तोटा होईल अशा पद्धतीचे त्यांची वेतन श्रेणी किंवा सेवा व शर्ती ठरवता येणार नाही. ओके, आता चौकशी संदर्भाने जो काही आयोगाला दिवाणी न्यायालयाचा अधिकार प्राप्त होतो. ओके, सो दिवाणी न्यायालयाचा अधिकार म्हणजे काय, तर ज्यामध्ये संबंधित एखाद्या व्यक्तीला जर तो खटला किंवा एकंदरीतच केंद्रीय माहिती आयोगासंदर्भाने एखादा खटला सुरू असेल तर त्या संदर्भात एखाद्या व्यक्तीला समन्स बजावणे, त्याची चौकशी करण्याचे जे कार्य आहे ते या आयोगातर्फे केले जाते. त्यामुळे त्याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त होत असतो. ओके, आता या ठिकाणी प्रश्नात काय दिलेलं आहे तर केंद्रीय माहिती आयोगासंदर्भात योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न आहे. ही एक संवैधानिक संस्था आहे, अर्थात ते संवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडी अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. सो ती एक वैधानिक संस्था आहे, अर्थात स्टॅट्युटरी बॉडी आहे, तर ती संवैधानिक संस्था नाही. ओके, तर ती घटनात्मक संस्था नाही. घटनात्मक, संविधानिक, कॉन्स्टिट्युशनल हे पर्यायी शब्द आहेत, सो हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतरचा ब स्टेटमेंट आहे स्थापना माहिती अधिकार कायदा 2005 नुसार करण्यात आली का? सो ब या ठिकाणी बरोबर आहे. क स्टेटमेंट आहे एक मुख्य आयुक्त व 10 पेक्षा जास्त नाही असे इतर आयुक्त असतात. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. या निवड समितीत पंतप्रधान, लोकसभा जे काही विरोधी पक्षनेता आणि एक कॅबिनेट मंत्री जे पंतप्रधानांद्वारे त्यांची शिफारस केली जाते असे कॅबिनेट मंत्री असतात. सो या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असतो. ओके, त्यामुळे ड देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो ब, क, ड या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 3. अ जे स्टेटमेंट आहे ते संवैधानिक नसून ते वैधानिक आहे किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल किंवा स्टॅट्युटरी बॉडी आहे, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके, सो आपल्याला योग्य विचारलेलं होतं, सो योग्य ब, क, ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय दक्षता आयोगाच्या बाबतीत आपल्याला विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांच्या स्वरूपात कुठले स्टेटमेंट अयोग्य आहे अर्थात चुकीचे आहे ते या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. ओके, अविधान आहे या आयोगाची स्थापना संथानम समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. ब आहे 1964 मध्ये एक वैधानिक संस्था म्हणून स्थापन झाले. क आहे यात एक मुख्य आयुक्त व 2 इतर आयुक्त असतात.
आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे असते. ओके, अशा एकंदरीतच केंद्रीय दक्षता आयोग, ज्याला CVC, ओके, CVC अर्थात सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हटलं जात आहे. सो लक्षात ठेवा, केंद्र सरकारमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक केंद्रीय दक्षता आयोग मुख्य एजन्सी म्हणून कार्य करत असतो. 1964 मध्ये केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे, ओके, याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठीची जी शिफारस होती ती एकंदरीतच त्यावेळेस 1962 ते 64 दरम्यान जी काही संतानम समिती गठीत करण्यात आलेली होती. आणि ही विशेषतः संतानम समिती कशासाठी होती, तर भ्रष्टाचार प्रतिबंधक जे आहे तर त्यासाठी शिफारशी करण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी म्हणून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना सुचवण्यासाठी गव्हर्नमेंटने स्थापन केलेली ही संतानम समिती होती. तर या संतानम समितीच्या शिफारशीनुसारच एक दक्षता आयोगाची स्थापना करावी अशी शिफारस त्यांनी केलेली होती. आणि त्यानुसार 1964 मध्ये केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे म्हणजे कार्यकारी अध्यादेशाद्वारे याची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, सो सुरुवातीला हे कुठल्याही पद्धतीने घटनात्मक संस्था किंवा वैधानिक संस्था नव्हते. ओके, सो मुळात ते आपल्याला घटनात्मक संस्था किंवा वैधानिक संस्था दिसून येत नाही. मात्र 2003 मध्ये संसदेने CVC अर्थात सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन याला वैधानिक दर्जा किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल किंवा स्टॅट्युटरी जो दर्जा आहे तो प्रदान केलेला आहे. ओके, सो सुरुवातीला वैधानिक दर्जा प्राप्त होते असा जर प्रश्न आलेला असेल तर ते चुकीचं असणार आहे. ओके, तर त्यांना या आयोगाला 2003 मध्ये वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. CVC एक बहुसदस्यीय संस्था आहे. ओके, लक्षात ठेवा, बहुसदस्यीय म्हणजे मल्टी मेंबर संस्था आहे. यामध्ये केंद्रीय दक्षता आयुक्त हे अध्यक्ष म्हणून कार्य करत असतात. तर 2 पेक्षा जास्त दक्षता आयुक्त नसतात. ओके, म्हणजे काय, तर जास्तीत जास्त दोन हे सदस्य असतात आणि एक दक्षता आयुक्त. सो असे 3 सदस्य, 2+1 असे 3 सदस्य यामध्ये असतात. ओके, सो एक मुख्य जो काही अध्यक्ष असतो आणि इतर 2 दक्षता आयुक्त असतात. सो असे 3 सदस्य ही मेंबर एकंदरीत संस्था आपल्याला दिसून येतो. त्या संदर्भाने शिफारस पंतप्रधान, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते या त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींकडे केल्या जातो. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा, पंतप्रधान असतो, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता यांचा समावेश असतो आणि राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करत असतात. ते 4 वर्षाच्या कार्यकाळासाठी. ओके, सो त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर 4 वर्षाचा असतो आणि वयाची 65 वर्ष किंवा, ओके, सो आणि नव्हे तर किंवा या ठिकाणी वयाची 65 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. सो जे आधी पूर्ण होईल त्या पद्धतीने ते आपल्या पदावर कार्यरत असतात. राष्ट्रपती केंद्रीय दक्षता आयुक्त आणि कोणत्याही दक्षता आयुक्तांना पदावरून दूर करू शकतात. ओके, सो पदावरून दूर करण्यासाठी जे काही दिवाळखोरी जी प्रोसिजर आपण याआधी बघितलेली आहे, ज्यामध्ये दिवाळखोरी असेल, नादार असेल किंवा एखाद्या व्यक्ती अकार्यक्षम असेल, ओके, किंवा घटनेचे किंवा गैरवर्तणूक या कारणास्तव त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकतो. ओके, तो लक्षात ठेवा. ते आता केंद्रीय दक्षता आयोगाच्या बाबतीत त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर या आयोगाची स्थापना संतानम समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. सो बरोबर आहे. 1964 मध्ये एक वैधानिक संस्था म्हणून स्थापन करण्यात आले. सो 1964 मध्ये सुरुवातीला हे वैधानिक संस्था म्हणून स्थापन करण्यात आलेले नव्हते, तर ते वैधानिक संस्था किंवा वैधानिक दर्जा 2003 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो स्टॅट्युटरी जो स्टेटस आहे, ओके, स्टॅट्युटरी स्टेटस 2003 मध्ये प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, त्यानंतर क स्टेटमेंट, यात एक मुख्य आयुक्त, ओके, आणि इतर आयुक्त असतात किंवा एक मुख्य आयुक्त आणि 2 इतर आयुक्त असतात, असे 3 आयुक्त असतात. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा 65 वर्षे असतो. ओके, सो या ठिकाणी 5 वर्षे नसून त्यांचा कार्यकाळ हा 4 वर्षाचा असतो किंवा वयाची 65 वर्षापर्यंत ते कार्यरत असतात. सो या ठिकाणी ब आणि क चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. ओके, सो अ आणि क बरोबर आहे, मात्र ब आणि ड चुकीचं आहे. ओके, सो ब आणि ड चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. सो अयोग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, ब आणि ड. ओके, सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. त्यांचा कार्यकाळ एकंदरीत 4 वर्षाचा किंवा वयाची 65 वर्षापर्यंत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे लोकपाल संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतातील लोकपाल संदर्भात योग्य विधाने ओळखा. भारतात लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 अस्तित्वात आला. ब, या कायद्यानुसार एक लोकपाल व महत्तम 8 इतर सदस्य असतात. त्यानंतर क दिलेला आहे, यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार करतात. ओके, सो कुठलं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे, अ ब क, अ आणि क, ब आणि क की अ आणि ब.
आता लोकपाल संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. लोकपाल ही संस्था जी आहे ती एकंदरीत सर्वप्रथम स्वीडनमध्ये 1809 मध्ये स्थापन करण्यात आली आणि याला ओम्बुड्समन म्हणून ओळखला जातो. आता ओम्बुड्समनचा जो काही ओंबड आहे तर त्याचा शब्द स्वीडिश शब्द काय असून तर दुसऱ्या व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून किंवा प्रवक्ते म्हणून काम करणारी व्यक्ती या संदर्भात केला जातो आहे. ओके, सो दुसऱ्या व्यक्तीसाठी एखादी प्रतिनिधी किंवा प्रवक्ते म्हणून कायदेशीर लढा साठी किंवा कायदेशीर काम करण्याची जी व्यक्ती आहे त्यासाठी केला जातो आहे. भारतात लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 ला अस्तित्वात आलेला आहे. यानुसार केंद्रात लोकपाल आणि राज्याच्या पातळीवर लोकायुक्त ही संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यासाठी म्हणून देशात एक समान दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी रोडमॅप प्रदान करण्याचा जो प्रयत्न आहे ते या लोकायुक्त किंवा लोकपाल कायदा 2013 मध्ये दिलेला आहे. लोकपालाच्या कार्यक्षेत्रात ओके, लोकपाल जे काही भ्रष्टाचारासंदर्भात किंवा इतर चौकशी संदर्भात जे करू शकतात. ओके, सो चौकशी करण्याचे जे कार्य आहे त्यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्या व्यक्तींचा समावेश असतो किंवा कोणत्या पदांचा समावेश असतो तर पंतप्रधान, त्यानंतर आहे मंत्री, खासदार, गट अ ब क ड चे जे काही अधिकारी व कर्मचारी ओके, तसेच केंद्र सरकारचे अधिकारी यांच्या संदर्भात जे काही लोकपालाच्या कार्यक्षेत्रात आलेल्या जे घटक असतात तर त्यांचा चौकशी संदर्भाने अधिकार त्यांना प्राप्त होत असतो. लोकपालमध्ये जास्तीत जास्त 8 सदस्य असतात, लक्षात ठेवा. यामध्ये जास्तीत जास्त 8 सदस्य आणि त्या 8 सदस्यांपैकी एक अध्यक्ष आणि त्यातील 50% जे सदस्य असतात ते न्यायिक सदस्य असतात. ओके, सो 50% सदस्य हे न्यायिक अर्थात न्यायाधीश वगैरे माजी न्यायाधीश असतील किंवा कार्यरत असणारे जे न्यायाधीश असतील तर त्यांचा समावेश असतो. तर इतर जे काही 50% सदस्य असतात सो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक आणि महिलांमधून असतील अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके, लोकपालचे जे अध्यक्ष आणि सदस्यांची निवड ही पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश किंवा सरन्यायाधीशांनी एखाद्या व्यक्तीची नामनिर्देशित केलेली असेल असे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश या निवड समितीच्या शिफारशीनुसार ओके एकंदरीतच राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा निवड समितीमध्ये कोण असतात तर पंतप्रधान. ओके, सो निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे लोकसभेचे सभापती यांचा समावेश होतो. लोकसभेतील विरोधी पक्षनेता भारताचे सरन्यायाधीश किंवा सरन्यायाधीशांनी नामनिर्देशित केलेले जे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश असतात तर त्यांचा समावेश या ठिकाणी होतो. आणि त्या संदर्भाने जे काही एखादा न्यायाधीश असेल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने किंवा इतर न्यायाधीशांनी नामनिर्देशित करता वेळेस 4 सदस्यांच्या शिफारशीद्वारे राष्ट्रपती त्या संदर्भाने एखाद्या सरन्यायाधीशाने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा समावेश या निवड समितीमध्ये केला जातो आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आणि त्यानुसार निवड समितीने शिफारस केल्यानुसार राष्ट्रपती एखाद्या एखाद्या व्यक्तीची त्या लोकपालमध्ये समावेश करू शकतात. ओके, त्यानंतर आहे लोकायुक्त कायदा. ओके, ज्या पद्धतीने केंद्रामध्ये लोकपाल कायदा असतो किंवा लोकपाल अस्तित्वात आलेले आहे त्याच पद्धतीने लोकायुक्त कायदा एकंदरीतच किंवा लोकायुक्त जी काही संस्था आहे ती राज्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 लागू होण्यापूर्वी अनेक राज्यांमध्ये लोकायुक्तेची स्थापना याआधी होती. ओके, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतो. लोकायुक्त या संस्थेची स्थापना महाराष्ट्रात सर्वप्रथम 1971 मध्ये झालेली होती. ओके, ओडिशाने 1970 मध्ये कायदा जरी केलेला असला तरी त्याची जी काही अंमलबजावणी आहे 1983 मध्ये केल्याने जे काही सर्वात प्रथम लोकायुक्त स्थापन करणारे राज्य असा जर प्रश्न आला तर ते महाराष्ट्र असणार आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आता प्रश्नाकडे येऊया. योग्य विधाने ओळखा. भारतात लोकायुक्त व लोकपाल कायदा जे आहे ते 2013 ला अस्तित्वात आले का? जे स्टेटमेंट आहे बरोबर आहे. या कायद्यानुसार एक लोकपाल म्हणजे लोकपालांतर्गत जे काही मुख्य लोकपाल असेल ते आणि महत्तम 8 इतके सदस्य असतील का? सो हे देखील बरोबर असणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार करतात. सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो ब क तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पंचायत राज संदर्भाने या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत राज प्रणालीचा उल्लेख करताना मुळाशिवाय गवत अर्थात ग्रास विदाउट रूट्स अशा पद्धतीने केले आहे? ओके, सो मुळाशिवाय गवत अशा पद्धतीने कोणत्या समितीने केलेलं आहे? अशोक मेहता समिती, LM सिंघवी समिती, गाडगीळ समिती आणि GVK राव समिती. ओके, सो जे काही पंचायत राज संदर्भाने ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्यांची स्थापना किंवा त्यांच्याविषयी जी काही तरतूद आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे.
सो या ठिकाणी जे काही मुळाशिवाय गवत किंवा ग्रास विदाऊट रूट्स अशी जी काही टीका कोणत्या समितीने पंचायत राज प्रणाली संदर्भात केलेली आहे, तर ते आहे GV.K. राव समिती. ओके, सो GV.K. राव समिती यांनी केलेले आहे. आता GV.K. राव ही जी काही समिती होती ती एकंदरीतच ग्रामविकास आणि दारिद्र्य निर्मूलनाचे जे काही कार्यक्रम होते तर त्याचा प्रशासकीय व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी म्हणून यांचा GV.K. राव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाने, ओके, सो कोणत्या आयोगाने, तर नियोजन आयोगाने 1985 मध्ये या समितीची स्थापना केलेली होती. या समितीने आपला जो अहवाल आहे तो 1986 मध्ये दिलेला होता. यामध्ये त्यांनी काय जी काही प्रक्रिया आहे ती नोंदवली होती. तर विकास प्रक्रियेचे हळूहळू नोकरशाहीकरण करून पंचायती राजपासून वेगळे करण्यात आले आहे असा निष्कर्ष या समितीने म्हटलेला आहे. ओके, सो पंचायत राजमध्ये जे काही नोकरशाही आहे किंवा ब्युरोक्रॅसी आहे, ती ब्युरोक्रॅसी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि एकंदरीतच राज्यापासून किंवा पंचायत राज जी काही मुख्य संकल्पना आहे त्यापासून ती वेगळी होत आहे अशा पद्धतीने केलेली आहे. ओके, आणि त्यावर टीका करताना त्यांनी म्हटलेलं आहे की लोकशाहीकरणाच्या तुलनेत जो काही विकास आहे तो प्रशासनाचा नोकरशाहीचा या घटनेमुळे जे काही पंचायत राज संस्था आहे तर ते कमकुवत झाले आहे आणि परिणामी मुळाशिवाय गवत त्यांनी याला संबोधलेलं आहे. ओके, सो थोडक्यात काय, तर जे काही पंचायत राज व्यवस्था आहे तर ते एकंदरीत डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरणासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था होती. मात्र लोकशाहीचे जे काही तत्वे आहेत ते न पाळता जास्तीत जास्त त्यामध्ये नोकरशाही किंवा प्रशासनाचा जो काही भर आहे तो अधिक दिसून येतो अशी टीका त्यांनी केलेली आहे आणि म्हणूनच मुळाशिवाय गवत, ग्रास विदाऊट रूट्स अशा पद्धतीने त्यावर टीका देखील केलेली आहे. ओके, शिफारशी देखील या ठिकाणी तुम्ही वाचू शकता, ज्यामध्ये महत्वाची शिफारस लक्षात ठेवा, जिल्हा विकास आयुक्त पद निर्माण करावे अशी शिफारस त्यांनी केलेली होती आणि त्यांनी जिल्हा परिषदेचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जे जिल्हा झेडपीचे CEO म्हणून या जिल्हा विकास आयुक्त, ओके, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कमिशनर यांच्याकडे असेल अशी शिफारस त्यांनी केलेली होती. ओके, सो महत्वाची शिफारस आहे, यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. सो लक्षात ठेवा, जिल्हा विकास आयुक्त या पदाची निर्मिती करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे, तर GV.K. राव समिती. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 GV.K. राव समिती. त्यानंतरचा प्रश्न आहे 73वी घटनादुरुस्ती कायदा 1991 नुसार ऐच्छिक जे प्रोव्हिजन आहेत किंवा तरतुदी आहेत ते कोणत्या आहेत. ओके, ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा दोन तरतुदी या 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये व्हॉलंटरी आणि कंपल्सरी जे काही प्रोव्हिजन आहेत त्यामध्ये ग्रामसभा स्थापन करणे असतील, पंचायत राज संदर्भात निवडणुकी संदर्भात असेल, सो अधिकारांचे वाटणी संदर्भात असेल, सो कुठल्या तरतुदी ह्या ऐच्छिक आहेत अशा एकंदरीत प्रश्न ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ग्रामसभा स्थापन करणे. ब आहे पंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्याची किमान वय 21 वर्षे. त्यानंतर क महिलांकरिता जागा राखीव क दिलेला आहे. त्यानंतर ड मागासवर्गीयांचे जागांचे आरक्षण आणि ड मागासवर्गीयांचे जागांचे आरक्षण आणि ई स्टेटमेंट दिलेलं आहे. पंचायतींना वित्तीय अधिकार प्रदान करणे. सो कुठले तरतुदी या विधानांपैकी ऐच्छिक आहेत अर्थात व्हॉलंटरी आहेत. सो 1993 मध्ये जी 73वी घटनादुरुस्ती झालेली होती त्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये पंचायत राज या किंवा पंचायत या घटकाची नवीन भर करण्यात आली आणि यामध्ये कलम 243 ते 243 ओ यामध्ये या पंचायत या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याचा जे काही समावेश आहे ते नवीन भाग 9 मध्ये करण्यात आलेला आहे. ओके, याशिवाय राज्यघटनेच्या परिशिष्टात 11व्या परिशिष्टात त्याचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे. ओके, यामध्ये पंचायती संदर्भात 29 कामकाजांचा जो काही विषय आहे त्याचा समावेश केलेला आहे, जे विशेषतः कलम 243 नुसार जी यामध्ये स्थापनेसंदर्भात आपल्याला दिसून येतो. ओके, सो सक्तीच्या आणि ऐच्छिक तरतुदीमध्ये काय दिसून येतं, तर सक्तीच्या म्हणजे जे स्थापन करणे, पंचायत राजना स्थापन करणे किंवा पंचायतींना जे काही तरतूद आहे ते पाळणे बंधनकारक असतो. तर या ठिकाणी सक्तीच्या तरतुदीमध्ये गावात किंवा गावांच्या समूहात ग्रामसभेचे आयोजन करणे, गाव किंवा मध्यवर्ती तसेच जिल्हा स्तरावर पंचायतीची अर्थात त्रिस्तरीय पंचायतीची स्थापना करणे हे सक्तीची जी प्रोव्हिजन आहे ते आपल्याला दिसून येतो. गाव तसेच मध्यवर्ती आणि इतर जे काही गाव मध्यवर्ती ठिकाण आणि जिल्हा स्तरावरील पंचायतींमध्ये सर्व जागांसाठी थेट निवडणूक आयोजित करणे, मध्यवर्ती व जिल्हा स्तरावरील पंचायत सभापतींच्या अप्रत्यक्ष निवडणुका. ओके, सो मध्यवर्ती आणि जी काही जिल्हा स्तरावर जी काही पंचायत जी समिती असते किंवा जिल्हा परिषद असेल तर तेथील जे काही अध्यक्ष असतील तर किंवा सभापती असतील तर त्यांच्या अप्रत्यक्ष निवडणुका. ओके, या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या बाबतीत दिलेलं नाही. सो ग्रामपंचायतीच्या बाबतीत
ते प्रत्यक्ष देखील घेतला जाऊ शकतो किंवा अप्रत्यक्ष देखील निवडले जाऊ शकतो. ओके, सो अलीकडे आपण बघतो की सरपंचाची निवड ही प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष पद्धतीने होत असतो. ओके, एकंदरीतच राजकीय पक्षाची जी काही विचारधारा आहे त्यानुसार ते त्याच्यामध्ये व्हेरिएशन दिसून येतो. ओके, आणि त्यानुसार ते आपापल्या पद्धतीने यामध्ये बदल करताना आपल्याला दिसून येतो आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निवडून आलेल्या पंचायतीचे जे अध्यक्ष आणि इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. पंचायत निवडणुकी संदर्भात जी काही पंचायती संदर्भात जी निवडणूक लढवण्यासाठी जी किमान वय आहे ती 21 वर्ष असावी. सो निवडणुकीत उभे राहण्याची जी काही वय आहे ती 21 वर्ष हे देखील कंपल्सरी जी प्रोव्हिजन आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पंचायतीमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी अर्थात तीनही पातळ्यांवर ज्यामध्ये गाव पातळी, मध्यवर्ती किंवा पंचायत समिती पातळी आणि जिल्हा परिषद पातळीवर जी काही जागांचे आरक्षण आहे ते राखीव ठेवणे अशी तरतूद कंपल्सरी म्हणून आहे. पंचायतींमध्ये तीनही पातळ्यांवर महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवणे हे देखील कंपल्सरी सब्जेक्ट आहे. ओके, त्यानंतर ऐच्छिक तरतुदीमध्ये काय आहे तर मागासवर्गीयांसाठी पंचायती स्तरावर किंवा वेगवेगळ्या स्तरावर जागांचे आरक्षण करू शकतात. ओके, ऐच्छिक आहे ते आता त्या संबंधित जे काही पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्यावर ते डिपेंड असणार आहे. पंचायतींना स्वराज्य किंवा ते राज्य सरकारवर डिपेंड असणार आहे. पंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून काम करण्यास सक्षम करण्यासाठी अधिकार व इतर अधिकार प्रदान करणे. ओके, सो थोडक्यात स्वायत्त संस्था बनवणे हे देखील ऐच्छिक तरतूद म्हणून दिलेलं आहे. पंचायतींना आर्थिक अधिकार देणे ज्यामध्ये त्यांना कर, शुल्क, टोल इत्यादी आकारता येईल आणि महसूल गोळा करता येईल. ओके, ज्याचा तो वापर योग्य कार्यासाठी केला करेल अशा पद्धतीची तरतूद हे देखील ऐच्छिक तरतूद देण्यात आलेलं आहे. ओके, आता आपल्याला या ठिकाणी ऐच्छिक तरतूद विचारलेलं होतं. सो ग्रामसभा स्थापन करणे, सो गावात किंवा गावाच्या समूहात ग्रामसभेची स्थापना करणे हे या ठिकाणी अनैच्छिक किंवा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. त्यामुळे आपल्या पर्यायात असायला नको. ओके, सो आपल्या पर्यायातून आपण एलिमिनेट करूया. त्यानंतर ब जे आहे ते त्याच्यामध्ये पंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्याची किमान वय 21 वर्ष दिलेलं आहे. सो हे देखील कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि आपल्याला ऐच्छिक विचारलेलं आहे. त्यामुळे ब देखील आपल्या पर्यायात असायला नको. सो पर्याय क्रमांक 2 ड आणि ई या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय मिळतोय. क स्टेटमेंट महिलांकरिता जे आरक्षण आहे, जागांचे आरक्षण ते राखीव ठेवणे, 1/3 जागांचे आरक्षण राखीव ठेवणे अशी राज्यघटनेत तरतूद करण्यात आली आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी या पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये 50% आरक्षण राखीव ठेवण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. आणि ड मध्ये दिलेलं आहे मागासवर्गीय जागांचे आरक्षण. सो एकंदरीतच ऐच्छिक तरतूद आहे, कंपल्सरी नाही. ओके, त्यानंतर पंचायतींना वित्तीय अधिकार प्रदान करणे हे देखील ऐच्छिक तरतूद आहे. सो ड आणि ई या ठिकाणी ऐच्छिक तरतूद आहे. त्यामुळे ड आणि ई असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. योग्य विधाने ओळखा. 52व्या घटनादुरुस्ती कायदा 1985 नुसार राज्यघटनेत नवीन 10वी अनुसूची जोडण्यात आली. ब आहे राष्ट्रपती नियुक्त सदस्य 6 महिन्यांच्या आत एखाद्या पक्षात प्रवेश करत असेल तर त्याचे सदस्यत्व अर्थात जे काही सभागृहाचे सदस्यत्व रद्द होत नाही. ओके, सो कुठला स्टेटमेंट या पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात योग्य आहे. आता पक्षांतर बंदी कायदा जे आहे ज्याला अँटी डिफेक्शन लॉ म्हटलं गेलेलं आहे. सो 1985च्या 52व्या घटनादुरुस्ती कायद्याने एका राजकीय पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षात गेलेल्या एखादा संसद सदस्य असेल किंवा राज्य विधिमंडळ सदस्याच्या बाबतीत अपात्र ठरवण्याची तरतूद या 1985च्या 52व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली, ज्याला अँटी डिफेक्शन लॉ म्हटलं गेलेलं आहे. आणि जे काही आयाराम गयाराम प्रकरण आहे ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अभ्यासलेलं आहे. ओके, सो पॉलिटीचा प्लेलिस्ट तुम्ही जाऊन चेकआउट करा, त्या ठिकाणी आपण हे डिस्कस केलेलं आहे. त्यासाठी 4 कलमांमध्ये बदल करण्यात आले. आता कुठल्या कलमांमध्ये बदल केलेला आहे ते आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. राज्यघटनेत यासाठी नवीन 10वी अनुसूची जोडण्यात आलेली आहे. ओके, सो 10वी अनुसूची त्या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे. पुढे 2003 मध्ये त्याच्यामध्ये 91व्या घटनादुरुस्ती कायद्याने त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे 91वी घटनादुरुस्ती काय आहे ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. ओके, सो केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाच्या लेक्चरमध्ये आपण ते बघितलेलं आहे. सो लेक्चर क्रमांक 6 तुम्ही बघा, त्या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो या कायद्याने जी काही 10व्या अनुसूचीमध्ये काही बदल आहे ते करण्यात आलेले आहे. आता अपात्रता काय दिलेलं आहे अपात्रतामध्ये, तर या कायद्याअंतर्गत कोणते सदस्य अपात्र ठरू शकतात, तर त्यामध्ये राजकीय पक्षाचे सदस्य अपात्र केव्हा ठरतील, अपक्ष सदस्य आणि
नामनिर्देशित अर्थात जे काही राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित सदस्य आहे तर त्यांच्या अपात्रता विषयी जी तरतूद आहे ती कशा पद्धतीने लागू होतं. सो राजकीय पक्षांचे सदस्य या संदर्भात दिलेलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंधित सभागृहाचे जो सदस्य असेल जर स्वेच्छेने म्हणजे व्हॉलंटरी एखाद्या पक्षाचे सदस्य सोडत असेल तर तो त्या सभागृहाचे सदस्य होण्यास अपात्र ठरतो. ओके, समजा ए नावाचा व्यक्ती एम नावाच्या पार्टीच्या तिकिटावरून लोकसभेमध्ये किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून आलेला आहे. ओके, सो अशा वेळेस त्याने एन नावाचे जे काही पक्ष आहे ते जॉईन केलेलं असेल. सो अशा वेळेस त्याचे जे काही त्या सभागृहाचे जे सदस्यत्व आहे ते अपात्र किंवा ते जे सदस्यत्व आहे ते रद्द होणार आहे. ओके, किंवा ते अपात्र ठरते अशी पद्धतीची तरतूद आहे. किंवा जर त्याने पक्षाची पूर्व परवानगी न घेता राजकीय पक्षाने जो काही व्हीप जारी केलेला असतो की ज्याला दिशानिर्देश किंवा निर्देश म्हटला गेलेला आहे, सो त्यानुसार जर त्याने सभागृहाच्या किंवा त्या विरोधात मतदान केलेलं असेल किंवा राजकीय पक्षाच्या व्हीप ला अनुसरून त्याने मतदान करण्यास टाळाटाळ केलेली असेल, सो असे कृत्य जर 15 दिवसाच्या आत त्याने मतदान केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्या राजकीय पक्षाने त्या कृत्याला माफी दिलेली नसेल, सो अशा वेळेस एकंदरीतच त्यावर अपात्रता किंवा सदस्यत्व रद्द होण्याची वेळ देखील त्याच्यावर येऊ शकतो. आणि अशा वेळेस जो काही निर्णय आहे तो जे काही पीठासीन अधिकारी असतात ज्यामध्ये लोकसभेमध्ये सभापती आणि राज्यसभेमध्ये जे अध्यक्ष असतात ते ठरवत असतात. ओके, सो 15 दिवसाच्या आत त्या संदर्भाने जी काही माफीकरण आहे ते एकंदरीतच त्या राजकीय पक्षाने संबंधित आपल्या राजकीय पक्षातून निवडून आलेल्या सदस्यांना देणे क्रमप्राप्त असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने राजकीय पक्षांचे सदस्यत्व जाऊ शकतो. त्यानंतर आहे अपक्ष सदस्य. एखादा सदस्य जो लोकसभेचा किंवा राज्यसभेचा असेल किंवा इतर विधानसभेच्या बाबतीत एखादा सदस्य हे अपक्ष रित्या निवडून आलेला असेल. ओके, स्वपक्ष सदस्य म्हणून निवडून आलेला असेल आणि निवडणुकीनंतर त्याने कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला असेल, सो अशा वेळेस त्याचे सभागृहाचे जे सदस्यत्व असते ते देखील अपात्र ठरतो आहे. ओके, सो ते कुठल्याही राजकीय पक्षाला जॉईन केले तर त्याचे सदस्यत्व जाऊ शकतो. त्यानंतर नामनिर्देशित सदस्य जे राष्ट्रपती नियुक्त असतात. सो राष्ट्रपती नियुक्त सदस्याने त्यांची नियुक्ती सभागृहात झाल्यापासून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षात जर प्रवेश केलेला असेल, सो त्या वेळी त्याचे सभागृहाचे सदस्यत्व अपात्र ठरतो किंवा त्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होऊ शकतो. थोडक्यात काय तर समजा त्याने 6 महिन्या पूर्ण होण्याच्या आधीच एखाद्या पक्षात प्रवेश केलेला असेल तर ते सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असतात. मात्र नामनिर्देशित सदस्य असतात ते तर 6 महिन्यांचा पूर्ण झाल्याच्या नंतर ते कुठल्याही पक्षात जॉईन करत असतील तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकतात. ओके, आता प्रश्नाकडे येऊयात. पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात योग्य विधान ओळखा. 52व्या घटना दुरुस्ती कायदा 1985 नुसार राज्यघटनेत नवीन 10वी अनुसूची जोडण्यात आली. बरोबर आहे. राष्ट्रपती नियुक्त सदस्य अर्थात नामनिर्देशित सदस्य 6 महिन्यांचा आत, ओके, या ठिकाणी कीवर्ड आहे आत, एखादा पक्षात प्रवेश करत असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होत नाही. ब देखील या ठिकाणी योग्य आहे. जर 6 महिन्यानंतर जर असा शब्द असता तर या ठिकाणी ब स्टेटमेंट चुकीचं झालेलं असतं. ओके, सो त्यामुळे अ आणि ब या ठिकाणी योग्य विधान आपल्याला दिसून येतो. सो अ आणि ब योग्य असणारा विधान आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही योग्य. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. सो अशा पद्धतीने 15 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे आणि जवळपास 7 दिवसामध्ये या ठिकाणी आपण 15 इंटू जर आपण 7 केलं तर तुम्ही बघू शकता किती प्रश्न आपण या ठिकाणी पॉलिटी अंतर्गत डिस्कस केलेला आहे. जवळपास 105 प्रश्न आणि 105 प्रश्नामध्ये महत्वाचे जे टॉपिक्स आहेत त्याविषयी जे रिव्हिजन आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे आणि त्याची जी काही सविस्तर PDF आहे ती आपण आपल्या या रिव्हिजन बॅचच्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतो आहोत. ओके, सो त्या संदर्भात हे जे काही बॅच संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा किंवा त्या संदर्भाने टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.